माझं नाव अद्वैत आहे. वय 28 वर्ष. मी एक साधा सॉफ्टवेअर इंजिनियर असून मुंबईतल्या एका छोट्या 1 BHK फ्लॅटमध्ये एकटाच राहतो. सकाळी ऑफिस, संध्याकाळी जिम आणि रात्री घरी येऊन कंटाळवाण्या मनाने मोबाईल स्क्रोल करत झोपी जाणे. अशीच काहीशी माझी रोजची दिनचर्या चालली होती. आयुष्यात कधी प्रेम, रोमांस किंवा काही वेगळा बदल येईल असं मला वाटलं नव्हतं. पण एका साध्या दिवशी सगळं बदलून गेलं. माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये काव्या राहते. तिचं वय साधारण 32-33 वर्ष असेल. मध्यम उंची, गोरा रंग, लांब काळे केस आणि तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच खोली होती. तिचं लग्न झालं होतं, पण तिचा नवरा गेल्या 6 महिन्यांपासून अमेरिकेत नोकरी करत होता. त्यांना मुलं नव्हती. मी आधी तिला फक्त एक शेजारीण म्हणून ओळखत होतो. कधीतरी लिफ्टमध्ये भेट झाली की औपचारिक नमस्ते करायचो. बस एवढंच. एका सकाळी 8:30च्या सुमारास माझ्या दारावर हलकी टकटक झाली. मी अजून पायजामा टी-शर्टमध्येच होतो. दार उघडलं तर समोर काव्या उभी होती. साधे कपडे, ओले केस आणि चेहऱ्यावर हलकी लाज होती. "अद्वैत भाऊ, जरा 1 मिनिट येता का? गॅस सिलेंडर जोडायला थोडी मदत हवी आहे." मला एकटीला जमलं नाही. ती नजर खाली करत म्हणाली. मी लगेच "हो, येतो" म्हणून बाहेर पडलो आणि तिच्या स्वयंपाकघरात गेलो. सिलेंडर जोडताना ती बाजूला उभी होती. काम झाल्यावर तिच्या हातातून तिने मला चहाचा कप दिला. गरम चहा घेताना तिच्या बोटांचा माझ्या बोटांना हलकासा स्पर्श झाला. मी काहीच बोललो नाही, पण मनात एक हलकी लहर उठून गेली. "थँक अद्वैत. रोज काही ना काही छोटं काम निघतं. एकटीला खूप कंटाळा येतो." ती हलकसं हसत म्हणाली. "काही हरकत नाही काव्याची. शेजारी आहोत ना आपण. कधीही हक्काने बोलवा." मी म्हणालो. दिवसापासून तिची रोज सकाळी हाक सुरू झाली. सकाळी 8-9 वाजता, "अद्वैत, जरा इकडे ये ना." असा आवाज यायचा आणि मी जायचो. कधी पंख्याचा स्पीड कमी झाला असायचा, कधी एखादा बल्ब लावायचा असायचा, तर कधी ऑनलाईन किराणा सामान आणून द्यायचं असायचं. ती प्रत्येक वेळी चहा किंवा काहीतरी खाऊ घालायची. हळूहळू आमची ओळख वाटली. ती मला भाऊ म्हणायची, पण त्या नात्यात आता एक शेजाऱ्यापेक्षा जास्त माया आणि जवळीक निर्माण होऊ लागली. एक दिवस मी तिच्या बाल्कनीत काहीतरी दुरुस्त करत होतो. ती खाली उभी राहून माझ्याकडे बघत होती. "तुम्ही खूप छान आहात अद्वैत. माझ्या नवऱ्याला माझ्यासाठी असा वेळ कधीच मिळत नाही." ती उदास स्वरात म्हणाली. मी खाली उतरत विचारलं, "काव्याची, तुम्हाला खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय का?" ती क्षणभर शांत राहिली. मग हळूच म्हणाली, "हो, खूप. रात्री झोप येत नाही. नवऱ्याशी फोनवर बोलणं होतं, पण तरीही मन भरत नाही. तुम्ही रोज येऊन मदत करता म्हणून खूप बरं वाटतं." तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी काही बोललो नाही. फक्त धीर देण्यासाठी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि "मी आहे ना, काळजी करू नका," असं म्हणत बाहेर पडलो. घरी येऊन मी विचार करू लागलो, "अद्वैत, तू काय करतो आहेस? ती विवाहित आहे. तिचा नवरा परदेशात आहे. तू फक्त शेजारी आहेस." पण मन ऐकायला तयार नव्हतं. तिचं हसणं, तिची लाजरी नजर, तिच्या साडीचा पदर सटकणं, खांदा दिसणं, हे सगळं मला रात्री जागं ठेवायचं. दुसऱ्या आठवड्यात आमचं बोलणं आणखीन वाढलं. एक दिवस संध्याकाळी मी तिच्या घरी गेलो, तर ती स्वयंपाक करत होती. "आज छान भाजी बनवली आहे. जेवूनच जा ना." ती म्हणाली. मी बसलो. जेवताना ती समोर बसली आणि माझ्याकडे एकटक बघत राहिली. "तुम्हाला काय आवडतं अद्वैत? तुमचं आयुष्य कसं आहे?" तिने विचारलं. मी तिला माझ्या जुन्या ब्रेकअपबद्दल आणि ऑफिसच्या तणावाबद्दल सांगितलं. ती अगदी मनापासून ऐकत होती. तिच्या डोळ्यात सहानुभूती होती. "तुम्ही एकटे राहता, तरी किती जबाबदारीने वागता," ती म्हणाली. एके दिवशी बाहेर जोरात पाऊस पडत होता. मी ऑफिसमधून आलो तर तिचा फोन आला. "अद्वैत, प्लीज गॅलरीत पाणी साचलं आहे. काहीतरी कर." मी लगेच गेलो. ती पावसात थोडी ओली झाली होती. ओले केस गालावर चिटकले होते. मी दारातच उभा राहिलो. एक क्षण श्वास थांबला. ती लाजली आणि म्हणाली, "आत ये ना, भिजले आहे मी." मी आत गेलो. तिने टॉवेल आणला आणि ती केस पुसत राहिली. मी गॅलरीतील पाणी काढायचं काम करत होतो. ती मागे उभी राहून मला मदत करत होती.
तिच्या ओल्या हातांचा स्पर्श वारंवार माझ्या हाताला होत होता. दोघंही एकदम शांत झालो. फक्त पावसाचा आवाज आणि आमचा श्वास जाणवत होता. अद्वैत, तू नसतास तर काय केलं असतं मी? ती हळू आवाजात म्हणाली. पहिल्यांदाच तिने मला तू म्हटलं होतं. मला मनात म्हणायचं होतं, काव्या, तुझ्या या एकटेपणाने मला स्वतःकडे बांधून ठेवलं आहे. पण मी प्रत्यक्षात काही बोललो नाही. त्या दिवशी मी तिच्या घरीच जेवण केलं आणि रात्री उशिरा घरी परतलो. आता रोजची ही भेट फक्त सकाळपुरती राहिली नव्हती. संध्याकाळीही तिचा फोन यायचा किंवा दारावर हाक यायची. ऑफिसमधून आल्यावर प्रथम तिच्या घरी जाणं हा आता माझा दिनचर्येचा भाग झाला होता. एक संध्याकाळी मी तिच्या घरी गेलो. ती स्वयंपाकघरात होती. हिरवी साडी, केस बांधलेले आणि कपाळावर घामाचे थेंब. आज पालक पनीर बनवलं आहे. तुला आवडतं ना? बस खा, ती म्हणाली. मी टेबलावर बसलो. ती समोर बसून माझ्याकडे एकटक बघत राहिली. काय बघतोयस? काय बघतेस काव्या? मी हसत विचारलं. ती लाजली. तुम्ही खाताना बघायला खूप बरं वाटतंय. माझ्या नवऱ्याला तर असा वेळच मिळत नाही. तो नेहमी फोनवर बिझी असतो. तिचा आवाज हळू झाला. तू रोज येतोस, बसतोस, बोलतोस. खूप छान वाटतं अद्वैत. तिच्या डोळ्यात बघितलं. तिथे एकटेपणाची सावली होती. काव्या, तुला खरंच खूप एकटं वाटत असेल ना? नवरा दूर आहे. तिने मान डोलावली. हो. रात्री अंथरुणावर पडले की मन विचार करायला लागतं. कधी रडू येतं, कधी राग येतो. पण तू आलास की सगळं हलकं होतं. तिने माझा हात हातात घेतला. तिच्या बोटांनी माझ्या तळहातावर हलका स्पर्श केला. त्या स्पर्शात एक हळुवार ऊब होती. मी हात काढला नाही. मनात विचार आला, अद्वैत, हे काय होतंय? पण मी स्वतःला आवरलं. त्या दिवसापासून आमचं एकत्र बसणं, टीव्ही बघणं वाढलं. ती माझ्या शेजारी बसायची. कधी तिचा खांदा माझ्या खांद्याला टेकायचा. ती मला तिच्या आयुष्याबद्दल सांगायची. लग्न कसं झालं, नवरा किती व्यस्त असतो, तिला मुलं हवी होती पण झाली नाही. मी माझ्या गोष्टी सांगायचो. तू खूप चांगला आहेस अद्वैत. जी मुलगी तुला मिळेल ती खूप भाग्यवान असेल. एकदा ती म्हणाली. मी हसत म्हणालो, आणि तू? तुला कधी वाटत नाही का की आयुष्य वेगळं असायला हवं होतं? ती शांत झाली. मग हळूच म्हणाली, वाटतं, खूप वाटतं. पण काय करणार, लग्न झालंय. तिच्या डोळ्यात पाणी चमकलं. मी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला. एक रात्र पाऊस खूप जोरात होता. मी जिममधून आलो तर तिचा फोन आला. अद्वैत, प्लीज ये ना, गॅलरीत पाणी साचलंय आणि मला खूप भीती वाटते. मी लगेच धावत गेलो. दार उघडलं तर ती पूर्ण भिजलेली होती. ओले केस गालावर आणि मानेवर चिटकले होते. मी दारातच क्षणभर थांबलो. आत ये ना, ती लाजतच हसली. मी आत गेलो. तिने टॉवेलने केस पुसले आणि मी गॅलरीचं काम सुरू केलं. ती मागे उभी राहून मला मदत करत होती. एकदा मी वळलो तेव्हा आमचे चेहरे फक्त काही इंच दूर होते. तिचा श्वास माझ्या चेहऱ्यावर पडत होता. अद्वैत, तू नसतास तर मी काय केलं असतं? ती कुजबुजली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. तिचं ओलसर शरीर माझ्या शरीराला टेकलं. मी तिला हळूच जवळ ओढलं. आम्ही मिनिटभर तसेच उभं राहिलो. मग मी काळजीपोटी दूर झालो आणि म्हणालो, काव्या, तुला थंडी वाजेल, कपडे बदल आधी. ती आत गेली आणि नाईट सूट घालून आली. आम्ही दोघं सोफ्यावर बसलो. पावसाचा आवाज आणि हलकी लाईट होती. ती माझ्या डोक्यावर खांद्यावर डोकं ठेवून बोलत राहिली. तू माझ्या खूप जवळ आला आहेस अद्वैत. आता तुझ्याशिवाय एकही दिवस करमत नाही. मी तिचे केस हळुवार कुरवाळत होतो. मलाही तसंच वाटत होतं. त्या रात्री आम्ही खूप वेळ एकत्र बसलो. जाताना तिने मला पुन्हा मिठी मारली. उद्या लवकर ये ना, ती कुजबुजली. घरी आल्यावर मनात विचार आला, हे नातं कुठं जाईल? ती दुसऱ्याची पत्नी आहे, पण मनाने तिला स्वीकारलं होतं. हळूच आमच्यातले हे भावनिक अंतर पूर्णपणे मिटले. रोज संध्याकाळी तिच्या घरी जाणं माझ्यासाठी अनिवार्य झालं होतं. एका संध्याकाळी ती खूप उदास बसली होती. काय झालं काव्या? मी विचारलं. तिने सांगितले, नवऱ्याशी फोनवर बोलणं झालं. तो म्हणतोय यायला अजून 3 महिने लागतील. मला वाटतं मी पूर्ण एकटी पडले आहे. तिचे डोळे
भरून आली. मी तिचा हात हातात घेतला. तू एकटी नाहीस, मी आहे ना. तिने माझा हात घट्ट दाबला. ती सोफ्यावर माझ्या खांद्यावर डोकं ठेवायची. मी तिचे केस कुरवाळायचे. अद्वैत, तुझ्याजवळ बसल्यावर मन शांत होतं, ती कुजबुजली. मी तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले. काव्या, मलाही तुझ्याशिवाय आता काही सुचत नाही. पण तुझं लग्न. मी बोलता बोलता थांबलो. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. मला माहित आहे अद्वैत, मी दुसऱ्याची आहे. पण या एकटेपणात तू मला नवजीवन दिलं आहेस. तिचा आवाज रडवेला झाला. मी तिला घट्ट मिठी मारली. आमच्या हृदयाची धडधड एकमेकांना ऐकू येत होती. एक रात्र लाईट गेली होती आणि बाहेर विजा कडकडात होत्या. ती घाबरली आणि तिने मला बोलावून घेतलं. रूम मध्ये एक छोटा दिवा लावला होता. ती नाईट सूट मध्ये होती. मी आत गेलो तेव्हा तिने मला घट्ट मिठी मारली. मला भीती वाटते, ती कुजबुजली. आम्ही सोफ्यावर एकत्र बसलो. आम्ही आमच्या भविष्याबद्दल, स्वप्नांबद्दल बोलत होतो. काय झालं असतं जर आपण आधी भेटलो असतो तर. अद्वैत, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ती अचानक म्हणाली. मी स्तब्ध झालो. हे चुकीचं आहे मला माहित आहे, पण मन नाही ऐकत, ती रडत म्हणाली. मी तिच्या गालावर हात ठेवला. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे काव्या. तुझ्या हसण्याने माझा दिवस सुरू होतो. पण मला तुला कधीही दुःखात पाहायचं नाही. आमची ओढ अधिक वाटली. वेळ थांबल्यासारखा वाटला. मी तिच्या कपाळावर आणि गालावर हळुवार किस केलं. आम्ही दोघं बेडवर एकमेकांचा हात हातात धरून एकमेकांच्या श्वासात श्वास मिसळून शांतपणे पडून राहिलो. ती शारीरिक ओढीपेक्षा खूप मोठी भावनिक ओढ होती. आजची रात्र इथेच राहणार, ती म्हणाली. मी होकार दिला. आम्ही एकमेकांना घट्ट धरून झोपलो. दुसऱ्याच दिवशी सकाळी ती चहा देताना खूप लाजली. काल रात्री तुझ्या जवळ असल्यामुळे खूप सुरक्षित वाटलं अद्वैत, ती म्हणाली. पण मनात गुंतागुंत वाढत होती. तिचा नवरा परत येणार होता, समाज होता, कुटुंब होतं. तरीही त्या क्षणी आम्हाला फक्त एकमेकांची काळजी होती. काही दिवसांनी तिने एक मोठा निर्णय घ्यायचं ठरवलं. तिने सांगितलं की तिचा नवरा लवकरच परत येणार आहे. तो येऊनही माझ्या मनात तूच राहशील अद्वैत. मी त्याच्याशी स्पष्ट बोलणार आहे, ती म्हणाली. मी तिला पूर्ण साथ दिली. तुला जे योग्य वाटेल ते कर, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. पुढचे काही आठवडे खूप कठीण गेले. तिचा नवरा परत आला आणि काव्याने त्याच्याशी सविस्तर व मनमोकळेपणाने संवाद साधला. मी रोज ऑफिसला जाताना येताना तिच्या तिच्या काळजीने व्याकुळ असायचो. मनात यायचं, मी तिचं आयुष्य तर बिघडवलं नाही ना. शेवटी एक दिवस ती माझ्या घरी आली. तिचे डोळे सुजले होते, पण चेहऱ्यावर एक वेगळी शांती होती. अद्वैत, आम्ही समोपचाराने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तोही सहमत आहे. आमच्यात पूर्वीसारखं प्रेम उरलं नव्हतं. केवळ नावाला नातं टिकवण्यात अर्थ नव्हता. मी त्याला तिसऱ्या व्यक्तीबद्दल नाही, तर आमच्यातील दुराव्याबद्दल सांगितलं, ती म्हणाली. मी तिला जवळ घेतलं. काव्या, तुला खूप त्रास झाला असेल ना या सगळ्यात. ती हसली आणि म्हणाली, पण आता मी या बंधनातून मुक्त आहे आणि पूर्णपणे तुझी आहे. त्या दिवशी आम्ही एकत्र बसून भविष्याबद्दल बोललो. आता ती रोज सकाळी माझ्या घरी यायची. आम्ही एकत्र चहा प्यायचो, जेवायचो. तिच्या डोळ्यात आता तो जुना एकटेपणा नव्हता, तर फक्त माझ्यासाठी प्रेम आणि विश्वास होता. आमचं नातं एका साध्या मदतीपासून सुरू झालं होतं, पण आज ते एका सुंदर हक्काच्या प्रेमात रूपांतरित झालं होतं. भविष्य आता आम्हाला उज्ज्वल आणि आनंदी दिसत होतं. अद्वैत आणि काव्या यांच्या आयुष्यात आता एक नवा, शांत आणि प्रेमाने बहरलेला अध्याय सुरू झाला होता. भूतकाळातील वादळ शमली होती आणि भविष्याची सोनेरी किरण त्यांच्या 1 BHK फ्लॅटच्या खिडकीतून आत डोकावत होती. आता काव्या शेजारी नव्हती. ती अद्वैतच्या आयुष्याचा, त्याच्या घराचा आणि त्याच्या प्रत्येक श्वासाचा भाग झाली होती. काव्या आता अधिकृतपणे अद्वैतच्या घरात राहायला आली होती. त्या छोट्याशा फ्लॅटचे रंग आता बदलल्यासारखे वाटत होते. कुठे काव्याच्या हातातील काचेच्या बांगड्याचा किणकिणाट, तर कुठे तिच्या आवडत्या मोगऱ्याच्या अत्तराचा सुवास दरवळत होता. अद्वैतच्या सुक्या आणि शिस्तबद्ध आयुष्याला आता प्रेमाचा ओलावा मिळाला होता. एका शनिवारी रात्री बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. मुंबईचा तोच पाऊस ज्याने
एकेकाळी त्यांच्यातील अंतर मिटवलं होतं. आज पुन्हा एकदा त्याच्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी तो हजर होता. अद्वैत ऑफिसचं काम संपून हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता. काव्या स्वयंपाकघरातून 2 कप गरम कॉफी घेऊन आली. तिने पांढऱ्या रंगाची हलकी मऊ साडी नेसली होती. तिचे लांब काळे केस पाठीवर अद्वैतच्या सुक्या आणि शिस्तबद्ध आयुष्याला आता प्रेमाचा ओलावा मिळाला होता. एका शनिवारी रात्री बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. मुंबईचा तोच पाऊस ज्याने एकेकाळी त्यांच्यातील अंतर मिटवलं होतं. आज पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी तो हजर होता. अद्वैत ऑफिसचं काम संपून हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता. काव्या स्वयंपाकघरातून 2 कप गरम कॉफी घेऊन आली. तिने पांढऱ्या रंगाची हलकी मऊ साडी नेसली होती. तिचे लांब काळे केस पाठीवर मोकळे सोडलेले होते आणि कपाळावर एक छोटीशी काळी टिकली लावली होती. तिने कॉफीचे कप टेबलावर ठेवले आणि ती थेट अद्वैतच्या कुशीत येऊन बसली. अद्वैतने सहजच आपला हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला आणि तिला स्वतःजवळ ओढलं. खूप दमलास ना आज? काव्याने अद्वैतच्या गालावरून आपले मऊ बोट फिरवत विचारलं. तिच्या त्या स्पर्शाने अद्वैतचा दिवसभराचा सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. तुला समोर पाहिलं की सगळा ताण क्षणात नाहीसा होतो. काव्या अद्वैत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. तिच्या त्या खोल गडद डोळ्यांमध्ये आज एकटेपणाची कोणतीही सावली नव्हती. तिथे फक्त फक्त अद्वैतसाठी अथांग प्रेम होतं. काव्याने आपलं डोकं अद्वैतच्या छातीवर टेकवलं. तिच्या श्वासाची उष्णता अद्वैतच्या गळ्यावर जाणवत होती. अद्वैतने तिच्या मोकळ्या केसामध्ये आपली बोटं गुंतवली आणि तो हळुवारपणे तिचे केस कुरवाळू लागला. मोगऱ्याचा तो सुगंध अद्वैतच्या मनात अंमली गुंगी आणत होता. अद्वैत काव्याने अगदी हळू आवाजात हाक मारली. जणू काही ती कुजबुजही त्या शांत रात्री एक संगीत निर्माण करत होती. कधी कधी मला अविश्वासच बसत नाही की खरंच तुझ्या सोबत आहे मी. असं वाटतं की हे एखादं स्वप्न आहे आणि अचानक जाग आली की सगळं संपून जाईल. तिच्या आवाजात एक हलकीशी भीती होती. अद्वैतने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि तिची नजर आपल्या नजरेला फिरवली. हे स्वप्न नाहीये काव्या, हे आपलं सत्य आहे आणि या सत्याला आपल्यापासून आता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. असं म्हणत त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. तो स्पर्श खूप दीर्घ होता, शांत आणि आश्वासक होता. काव्याने आपले डोळे मिटून घेतले आणि ती त्या सुरक्षेच्या भावनेत हरवून गेली. हॉलमधील लाईट खूप मंद होती. बाहेर विजांचा प्रकाश कधी कधी खिडकीतून आत येत होता. अद्वैतचे ओठ कपाळावरून हळूहळू खाली सरकले. त्याने तिच्या नाकाच्या शेंड्यावर आणि मग शेवटी तिच्या दोन्ही गुलाबी गालावर आपले ओठ टेकवले. काव्याच्या शरीरात एक गोड शिरशिरी धावून आली. तिच्या हाताने अद्वैतच्या पाठीवरील शर्ट पकडला. तिचे थरथरणारे श्वास, श्वासाची वाढलेली धडधड अद्वैतच्या छातीला जाणवत होती. अद्वैतने काव्याच्या होठांकडे पाहिले, ज्यावर एक मूक संमती होती. त्या रात्री त्यांच्यात कोणतेही शब्द नव्हते, फक्त भावनांचा पूर होता. अद्वैत हळूच पुढे झुकला आणि त्याने आपले ओठ काव्यांच्या ओठावर ठेवले. तो स्पर्श सुरुवातीला खूप नाजूक, भीत आणि हळुवार होता. पण हळूहळू त्या स्पर्शात अनेक महिन्यांची साचलेली ओढ, प्रेम आणि तृणा मिसळत होती. काव्यानेही तितक्याच आर्ततेने त्याला प्रतिसाद दिला. तिच्या हाताची बोटं अद्वैतच्या केसातून फिरू लागली. दोघंही श्वासात एकमेकांच्या अस्तित्वात पूर्णपणे विरघळून गेले होते. तो 2 आत्म्यांचा संगम होता. बराच वेळ त्या मधुर पाशात राहिल्यानंतर अद्वैतने ओठ हळूच दूर केले. काव्याचा चेहरा लाजेने लाल झाला होता आणि ती श्वास घेण्यासाठी धडपडत होती. तिने लाजून आपलं तोंड अद्वैतच्या गळ्यात लपवलं. तू फक्त माझी आहेस काव्या, अद्वैत तिच्या कानात कुजबुजला. आणि मी फक्त तुझीच आहे जन्मोजन्मीसाठी, काव्याने त्याच्या छातीवर नाकाने हलकी रेघ ओढत उत्तर दिलं. रात्र कधी सरली आणि पहाट कधी झाली हे दोघांनाही समजलं नाही. बेडवर एकमेकांच्या हातात हात गुंफून ते गाढ झोपले होते. काव्याचं डोकं अद्वैतच्या हातावर होतं. सकाळची कोवळ किरण खिडकीच्या पडद्यातून आत आली होती आणि थेट काव्याच्या चेहऱ्यावर पडली. अद्वैतची नजर उघडली. त्याने आपल्या कुशीत अत्यंत शांतपणे झोपलेल्या काव्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक असीम तृप्ती आणि सुरक्षिततेचा भाव होता. अद्वैतने तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांची बट हळूच बाजूला केली. त्याच्या स्पर्शाने काव्यानेही डोळे उघडले. अद्वैतची प्रेमळ नजर समोर पाहून तिच्या ओठावर एक गोड हसू उमटलं.
तिने अद्वैतच्या गळ्यात हात टाकले आणि स्वतःकडे ओढून त्याच्या गालावर एक घट्ट किस केलं. गुड मॉर्निंग माय लाईफ, काव्या म्हणाली. गुड मॉर्निंग काव्या, आज चहा कोण बनवणार? अद्वैतने मुश्किलपणे विचारलं. आज आपण दोघं बनवूया, काव्या हसत म्हणाली आणि बेडवरून उठू लागली. पण अद्वैतने तिचा हात धरून तिला पुन्हा बेडवर ओढलं. ती थेट त्याच्यावर आली. अजून थोडा वेळ, या चहापेक्षा मला तुझी जास्त गरज आहे, अद्वैत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. काव्या फक्त लाजत असली आणि तिने पुन्हा एकदा स्वतःला अद्वैतच्या प्रेमाच्या उबदार मिठीत झोकून दिलं. आता त्यांच्या आयुष्यात कोणताही संकोच नव्हता, कोणतीही भीती नव्हती. एका शेजाऱ्याच्या साध्या मदतीपासून सुरू झालेला हा प्रवास आता एका अखंड न संपणाऱ्या आणि जगातील सर्वात सुंदर प्रेमाच्या प्रवासात बदलला होता. अद्वैत आणि काव्या यांच्या आयुष्यात आलेली ही शांतता म्हणजे एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती. याची पुसटशी कल्पना या दोघांनाही नव्हती. प्रेमाच्या धुंदीत जगत असताना अचानक एका अशा रात्रीची सुरुवात झाली, ज्या रात्रीने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकून टाकली. ऑगस्ट महिन्याची एक काळोखी रात्र. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता आणि वारा खिडक्यावर जोरजोरात आदळत होता. अद्वैत आणि काव्या बेडवर एकत्र बसून लॅपटॉपवर एका नवीन घराचे डिझाईन पाहत होते. काव्या खूप आनंदी होती. तिच्या चेहऱ्यावर नवीन भविष्याची स्वप्न तरंगत होती. तितक्यात रात्रीच्या 11:30 वाजता अद्वैतचा मोबाईल व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर एक अननोन नंबर चमकत होता. अद्वैतने फोन उचलला. हॅलो, कोण? पलीकडून काही सेकंद फक्त पावसाचा आणि कुणाच्या तरी दीर्घ श्वासाचा आवाज आला. मग एक जड, थंड आणि पुरुषाचा आवाज ऐकू आला. अद्वैत, दुसऱ्याच्या घरात सुखाने राहताना भीती वाटत नाही का रे? तो आवाज ऐकताच अद्वैतच्या पाठीतून एक थंड कणा शिरशिरून गेला. कोण बोलतय? आणि काय मूर्खपणा आहे हा? अद्वैतने काव्याकडे न बघण्याचा प्रयत्न करत आवाज कठोर केला. मी मूर्खपणा करतोय की तू? काव्या शेजारी राहते म्हणून काय तिचा थेट आयुष्यातच शिरला? तुला काय वाटतं मला काहीच कळणार नाही? मी लवकरच येतोय तुझा हिशोब चुकता करायला. पलीकडून फोन कट झाला. अद्वैत स्तब्ध होऊन स्क्रीनकडे पाहत राहिला. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. काव्याने त्याचा हात धरला. अद्वैत, काय झालं? कोणाचा फोन होता? अद्वैतने स्वतःला सावरलं आणि खोटं हसत म्हणाला, काही नाही ग, कोणीतरी रॉंग नंबर होता. दारू पिऊन बोलत असावा. त्याने फोन बाजूला ठेवला. मग त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो आवाज काव्याच्या पूर्व पतीचा म्हणजे रोहनचा तर नव्हता ना? पण काव्याने तर सांगितलं होतं की त्याचा अधिकृत घटस्फोट झाला आहे आणि तो अमेरिकेतच स्थायिक झाला आहे. त्या फोन कॉल नंतर 2 दिवस शांततेत गेले. पण अद्वैतला सतत कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा भास होऊ लागला. जेव्हा तो ऑफिसला जायचा तेव्हा बिल्डिंगच्या खाली एक काळ्या रंगाची कार उभी असायची, जिच्या काचा गडद काळ्या होत्या. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी अद्वैत ऑफिसमधून घरी आला. तो घरात शिरला तर काव्या हॉलमध्ये नव्हती. त्याने बेडरूम मध्ये पाहिलं, तिथेही ती नव्हती. काव्या, काव्या कुठे आहेस? त्याने हाक मारली. स्वयंपाकघरातून काव्या बाहेर आली, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं. तिचे डोळे सुजलेले होते आणि ती प्रचंड घाबरलेली दिसत होती. तिच्या हातात एक पांढऱ्या रंगाचा लिफाफा होता. अद्वैत, हे पहा, दाराच्या खालून कोणीतरी हात टाकून गेलंय, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. अद्वैतने तिच्या हातातून तो लिफाफा घेतला आणि उघडला. आत काही फोटो होते. ते फोटो पाहून अद्वैतचे डोकं सुन्न झाले. ते त्यांचेच फोटो होते. ते दोघे बाल्कनीत उभे असतानाचे, एकत्र बाजारात फिरतानाचे आणि अगदी 2 दिवसापूर्वी हॉलमध्ये खिडकीजवळ बसलेले असताना छुपे फोटो काढण्यात आले होते. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या फोटोच्या मागे लिहिलेलं होतं, रक्तासारख्या लाल शाईने लिहिलं होतं, काव्या तुझी कधीच होऊ शकत नाही अद्वैत, कारण ती अजूनही एका कराराने माझ्याशी बांधलेली आहे. ती तुला तिचं संपूर्ण सत्य कधीच सांगणार नाही. अद्वैतने अत्यंत गंभीर नजरेने काव्याकडे पाहिलं. काव्या, हे काय आहे आणि यावर काय लिहिलं? रोहन तर अमेरिकेत आहे ना? मग हे फोटो कोणी काढले आणि कोणता करार? काव्या जोरजोराने रडू लागली. तिने तिचे तोंड दोन्ही हातांना लपवलं आणि ती सोफ्यावर कोसळली. अद्वैत, मला माफ कर. मी तुला सगळं सांगू शकले नाही. मी खूप मोठ्या संकटात अडकले आहे. ती हुंदके देत सांग म्हणाली. अद्वैत तिच्या शेजारी बसला आणि त्याने तिचे खांदे धरून तिला शांत केलं. काव्या,
शांत हो आणि मला नीट सांग, काय लपवते आहेस तू माझ्यापासून? काव्याने आपले अश्रू पुसले आणि सांगायला सुरुवात केली. अद्वैत, रोहन सरळ माणूस नाहीये. तो अमेरिकेत नोकरी करत नाही, तर तो तिथल्या एका मोठ्या बेकायदेशीर कृत्यामध्ये अडकला. 6 महिन्यापूर्वी जेव्हा तो भारतातून गेला, तेव्हा त्याने माझ्या नावावर करोडो करोडो रुपयाचे कर्ज काढले आणि मला इथे अडकून तो पळून गेला. पण तू तर म्हणालीस की तुझा घटस्फोट झालाय, अद्वैतने विचारले. तो कायदेशीर घटस्फोट नव्हता अद्वैत. त्याने मला एका कागदावर जबरदस्तीने सही करायला लावली होती, ज्यानुसार जोपर्यंत मी ती कर्ज फेडत नाही, तोपर्यंत मी कायदेशीररित्या त्याचीच पत्नी राहीन आणि मी पोलिसात गेले तर तो माझ्या कुटुंबाला संपवून टाकेल. तो अमेरिकेतून भारतात परत आलाय. तो गेल्या आठवड्यापासून मुंबईतच आहे आणि तो आपल्यावर पाळत ठेवतोय. काव्या भीतीने थरथरत होती. अद्वैतच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं. ज्या स्त्रीला तो आपली मानत होता, ती एका भयानक चक्रव्यूहात अडकली होती आणि आता तो स्वतःही त्या चक्रव्यूहाचा एक भाग झाला होता. तितक्यात संपूर्ण फ्लॅटची लाईट अचानक गेली. बाहेरचा अंधार घरात पसरला. पाण्याचा आवाज आणि वाऱ्याचे घोंघावणे आणखीन वाढले. काव्याने भीतीने अद्वैतचा हात घट्ट धरला. अद्वैत, लाईट गेली. शांत राहा. मी मोबाईलचा टॉर्च चालू करतो. अद्वैतने खिशातून फोन काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी त्यांच्या मुख्य दारावर धडधड असा जोरात आवाज झाला. कोणीतरी दार तोडण्याचा प्रयत्न करत होतं. काव्या, बेडरूम मध्ये जा आणि दरवाजा आतून बंद कर. मी पाहतो कोण आहे. अद्वैतने धाडस एकवटून सांगितलं. नाही अद्वैत, मला भीती वाटते. तो रोहनच असेल. काव्या रडू लागली. जा काव्या, आत जा. अद्वैतने तिला बेडरूम मध्ये ढकलले आणि दरवाजा बंद करायला लावला. अद्वैत मुख्य दाराकडे सरकला. त्याने स्वयंपाकघरातून एक सुरी हातात घेतली. दारावरची धडक आणखीन वाढली. अद्वैतने टॉर्च दाराच्या दिशेने मारला आणि थरथरत्या हाताने कडी उघडली. कडी उघडताच समोर रेनकोट घातलेला एक उंच माणूस उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर पडलेल्या टॉर्चच्या प्रकाशात त्याचे क्रूर हसू स्पष्ट दिसत होते. त्याच्या हातात काळ्या रंगाची बॅग होती. नमस्कार अद्वैत बापू, शेजाऱ्याची मदत करायला मोठा पुढाकार घेतला होतास ना, आता स्वतःचा जीव वाचवायची मदत कोणाकडून मागणार? त्या माणसाने रेनकोटची टोपी मागे सारली. तो रोहन होता. पण धक्कादायक गोष्ट पुढे घडली. रोहनच्या मागून अंधारातून आणखीन एक आकृती बाहेर आली. त्या आकृतीचा चेहरा पाहून अद्वैतच्या हातातून सुरी खाली पडली. तो दुसरा कोणी नसून अद्वैतचा स्वतःचा खास मित्र, ऑफिसचा कलीग अमित होता, ज्याला अद्वैतने आपल्या आणि काव्याच्या प्रेमाबद्दल सगळं काही सांगितलं होतं. अमित, तू? अद्वैतच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. अमितने हसून रोहनच्या खांद्यावर हात ठेवला. सॉरी अद्वैत, काव्याच्या नावावर असणाऱ्या त्या करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीमध्ये माझा आणि रोहनचा 50-50% वाटा आहे. आम्हाला फक्त एका बकऱ्याची गरज होती, ज्याच्यावर काव्याचा गायब होण्याचा आळ आणता येईल, आणि तू स्वतःहून आमच्या जाळ्यात अडकलास. अद्वैत मागे सरकू लागला. बेडरूमच्या दाराआडून काव्या हे सगळं ऐकत होती. आता अद्वैतला समजलं होतं की हे नातं फक्त एक योगायोग नव्हता, तर हा एक अत्यंत भयानक आणि सुनियोजित कटाचा भाग होता. तो आणि काव्य आता मृत्यूच्या दारात उभे होते. पुढच्या क्षणी रोहनने आपल्या खिशातून एक चमकदार रिव्हॉल्वर काढली आणि अद्वैतच्या छातीवर रोखली. रिव्हॉल्वरचं ते थंड काळं टोक अद्वैतच्या छातीला टेकलं आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. बाहेर विजांचा कडकडाट सुरूच होता, ज्याच्या प्रकाशात रोहनच्या चेहऱ्यावरचे क्रूर भाव आणि अमितच्या डोळ्यांतील कपट स्पष्ट दिसत होता. ज्या अमितला अद्वैत आपला भाऊ मानत होता, ज्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याने काव्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या, तूच आज त्याचा काळ बनून समोर उभा होता. काय रे अद्वैत, IT इंजिनियर असूनही डोकं चालवता आलं नाही ना तुला? अमितने सोफ्यावर आरामात बसत टोमणा मारला. काव्यासारखी सुंदर स्त्री एकाएकी तुझ्यासारख्या साध्या मुलाच्या प्रेमात पडेल, हे तुला खरंच खरं वाटलं? रोहनच्या प्लॅनचा सर्वात सोपा आणि महत्वाचा मोहरा होतास तू. अद्वैतने स्वतःला सावरलं. डोक्यात हजारो विचार चक्रावून जात होते, पण त्याने आपला आवाज थेट केला. अमित, तू हे पैशासाठी करतोस? मी तुझा मित्र होतो ना. मित्र? अरे, या मुंबईत मैत्रीने पोट भरत नाही अद्वैत, पैशाने भरतं. अमितने हसून उत्तर दिलं.
त्याच वेळी बेडरूमचा दरवाजा हळूच उघडला. काव्या थरथरत बाहेर आली. तिचे डोळे भीतीने आणि अक्तीने पांढरे पडले होते. रोहनला पाहताच तिच्या अंगातून काप सिच्युएशन सुटलं. रोहन, प्लीज अद्वैतला सोडून दे. तुला जे हवंय ते मी करायला तयार आहे. त्या कागदपत्रावर मी पुन्हा सह्या करेन. माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करते. पण प्लीज अद्वैतचा जीव धोक्यात घालू नकोस. काव्या रडत रोहनच्या पायावर पडायला गेली. रोहननं तिला पायाने मागे ढकललं. शट काव्या, आता खूप उशीर झालाय. तू या अद्वैतच्या प्रेमात पडून माझ्या पूर्ण प्लॅनची वाट लावलीस. मी तुला इथे एकटी सोडून गेलो होतो जेणेकरून तू कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करशील आणि सगळा पैसा मला मिळेल. पण हा इंजिनियर मध्येच तुला मसिहा बनवून आला. रोहनने रिव्हॉल्वरचा खटका मागे ओढला. आता प्लॅन बदललाय. आज रात्री अद्वैत तुझा खून करेल आणि स्वतःही गॅलरीतून उडी मारून आत्महत्या करेल. अर्थात पोलिसांच्या फाईलमध्ये. आणि आम्ही तुमचे फोटो आणि सुसाईड नोट पोलिसांना देऊन मोकळे होऊ. अमितने खिशातून एक सुसाईड नोट काढली, ज्यावर अद्वैतच्या हुबेहूब हस्ताक्षराची नकल केलेली होती. मृत्यू अगदी समोर दिसत होता, पण त्या क्षणी अद्वैतच्या आतल्या सॉफ्टवेअर इंजिनियरच्या डोक्याने एक वेगळीच चाल केली. त्याला आठवलं की जेव्हा तो बेडरूम मध्ये होता तेव्हा त्यानं लॅपटॉपवर नवीन घराचं डिझाईन पाहत असताना एका महत्वाच्या कामासाठी आपल्या मोबाईलचा स्क्रीन आणि व्हॉइस रेकॉर्डर चालू ठेवला होता आणि तो फोन अजूनही हॉलच्या टेबलावर उलटा पडलेला होता. याचा अर्थ रोहन आणि अमितने आतापर्यंत कबूल केलेले प्रत्येक गुन्हा त्या फोनमध्ये रेकॉर्ड होत होता. अद्वैतने अत्यंत शांत सावधपणे आपला पाय मागे घेतला जिथे स्वयंपाकघरातून आणलेली सुरी पडली होती. रोहन, अमित, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही इतक्या सहज सुटा? मी आधीच माझ्या घराच्या सिक्युरिटी सिस्टीम मध्ये बदल केले आहेत. माझ्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि माझ्या लॅपटॉपवर लाईव्ह फीड चालू आहे. अद्वैतने धांदात खोटं ठोकून दिलं. हे ऐकताच अमितचा चेहरा फिका पडला. रोहन, थांब. हा खोटं बोलत आहे. हा आयटी वाला आहे. काहीही करू शकतो. आधी लॅपटॉप चेक कर. अमित ओरडला. रोहनचं लक्ष एका सेकंदासाठी विचलित झालं आणि तो बेडरूमच्या दिशेने लॅपटॉप पाहायला वळला. नेमकी हीच संधी साधून ज्याची अद्वैत वाट पाहत होता. अद्वैतने क्षणाचाही विलंब न करता खाली वाकून ती सुरी उचलली आणि पूर्ण ताकदीनिशी रोहनच्या हातावर वार केला. खचाक असा आवाज झाला आणि रोहनच्या हातातून रिव्हॉल्वर निसटून जमिनीवर पडली. रोहन वेदनेने ओरडला. काव्या, धाव गन उचल. अद्वैत जोरात ओरडला. काव्यानं प्रसंगावधान राखलं. ती जमिनीवर पडली आणि तिने झडप घालून ती रिव्हॉल्वर आपल्या हातात घेतली. तिनं दोन्ही हातांनी ती गन अमित आणि रोहनच्या दिशेने रोखली. तिच्या हाताला कमालीचा थरकाप सुटला होता, पण डोळ्यात वाघिणीसारखा क्रोध होता. मागे व्हा, दोघांनीही मागे व्हा, नाहीतर गोळी झाडेन. ती किंचाळली. अमित आणि रोहन जागच्या जागी खिळले. रोहन आपल्या जखमेतून वाहणारं रक्त धरत काव्याकडे पाहत होता. काव्या, तुला गन चालवता येत नाही. वेडेपणा करू नकोस. रोहनने तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला. माझं आयुष्य तुम्ही आधीच नर्क केलंय रोहन. आता गमावण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही. एक पाऊल जरी पुढे टाकलं तर पहिली गोळी तुझ्या छातीत हाणेल. काव्याचा आवाज आता भीतीने नाही तर टोकाच्या निर्धाराने भरलेला होता. अद्वैतने लगेच पुढे होऊन हॉलच्या टेबलावरून आपला मोबाईल उचलला. रेकॉर्डिंग अजूनही चालू होतं. त्याने रेकॉर्डिंग सेव्ह केलं आणि थेट मुंबई पोलिसांच्या इमर्जन्सी नंबरवर कॉल लावला. हॅलो, पोलीस नियंत्रण कक्ष. मी प्रभादेवीच्या 1 BHK सोसायटीतून अद्वैत बोलतोय. माझ्या घरात 2 गुन्हेगार घुसले आहेत. त्यांनी माझ्यावर हल्ला केलाय. माझ्याकडे त्यांच्या गुन्ह्याचा पूर्ण ऑडिओ पुरावा आहे. प्लीज लवकर या. अद्वैतने पत्ता सांगितला. पोलीस स्टेशन जवळच असल्याने 5च मिनिटात पोहोचतोय असं पोलिसांनी सांगितलंय. तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवा. असा पलीकडून आवाज आला. कॉल कट होताच अमितला समजलं की आता खेळ संपला आहे. तो हळूच मुख्य दाराच्या दिशेने पळायला लागला. पण अद्वैतने चपळाईने पुढे होऊन अमितची कॉलर पकडली आणि त्याला जोरात भिंतीवर आपटलं. अमित खाली कोसळला. अद्वैतने सोफ्याचा बेल्ट काढून अमितचे हात गच्च बांधून टाकले. रोहनच्या हाताची जखम खोल असल्याने तो आधीच हतबल झाला होता. पुढच्या 5 मिनिटात सोसायटीच्या खाली पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमला. 3 पोलीस अधिकारी अद्वैतच्या घरात शिरले. घरातलं दृश्य पाहून
त्यांनी तत्काळ रोहन आणि अमितला ताब्यात घेतलं. अद्वैतने आपला फोन पोलिसांच्या स्वाधीन केला. सर, या फोनमध्ये या दोघांनी काव्याला कसं फसवलं, मालमत्तेचा काय कट रचला आणि आमचा खून करण्याचा कसा प्रयत्न केला याचं संपूर्ण रेकॉर्डिंग आहे. पोलीस इन्स्पेक्टरने ते रेकॉर्डिंग ऐकलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. उत्कृष्ट काम अद्वैत. हा पुरावा या दोघांना कोर्टात जन्मठेपेची शिक्षा द्यायला पुरेसा आहे. रोहन अमेरिकन ऑथॉरिटीचा नजरही होती. तुम्ही दोघांनी खूप मोठं धाडस दाखवलं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.